सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे माळशेज घाटातला निसर्ग सौंदर्य आता खुलून आलंय। प्रवाही धबधबे प्रवाहित झालेले आहेत। दाट धुकं आणि हिरवाईचा मनमोहक नजारा खुलून दिसतोय। अनुभवण्यासाठीच पर्यटकांनी इथं घाटात मोठी गर्दी केली आहे। सततचा पाऊस आहे, त्यामुळे घाटातले धबधबे दुथडी वाहत आहेत आणि संपूर्ण परिसर हिरवाईनं नटलेला आहे। धुक्याची चादर आहे, अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी आहेत आणि मध्येच टोकावणारं ऊन आहे। यामुळे घाट परिसराचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतंय। या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी राज्याच्या विविध भागातनं पर्यटक मोठ्या संख्येनं माळशेज घाटात दाखल होत आहेत। पर्वतरांगामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माळशेज घाटातील निसर्ग सौंदर्य बहरलंय। आपण या ठिकाणी पाहू शकता। आता आपण आहोत माळशेज घाट परिसरातील जांभळीच्या धबधब्याच्या परिसरामध्ये। जांभळीचा धबधबा असेल किंवा हा त्याच्या शेजारचा धबधबा आहे, हे जे धबधबे आहेत हे धबधबे पूर्णपणे प्रवाहित झालेत आणि या धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक जे आहे या पर्यटकांनी आज सुट्टी असल्यामुळे मोठ्या संख्येने या ठिकाणी पर्यटकांनी या धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी गर्दी केली आहे। आणि आपण या ठिकाणी पाहू शकताय धुकं आहे, ऊन पडतंय आणि त्याचबरोबर हे धबधबे जे आहेत हे धबधबे सुद्धा खळखळून वाहत आहेत। एकीकडे धुकं, दुसरीकडे ऊन, तिसरीकडे पाऊस आणि चौथीकडे हा बहरलेला निसर्ग। यामुळे पर्यटकांना जी आहे ही निसर्गाची पर्वणी या ठिकाणी अनुभवता येते। आपण आता हा जो धबधबा पाहताय हा जांभळीचा धबधबा आहे आणि 2 टप्प्यामध्ये 3 टप्प्यामध्ये असणारा हा धबधबा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे। आपल्या सोबत या ठिकाणी काही पर्यटक आहेत। काय सांगाल, धबधबा वाटतोय, निसर्ग सौंदर्य खुललंय। अगर आप नेचर से लव करते हो तो आप यहाँ पर आ सकते हो। बहुत वाटरफॉल अच्छे हैं यहाँ पर और कम बारिश में इतने अच्छे यहाँ पर लग रहे हैं। बहुत सारे महाराष्ट्र में ट्रेक्स हैं यहाँ पे, लोनावला है। तो बहुत अच्छा व्यू है, आगे भी व्यू है, वाटरफॉल्स हैं, लेकिन ये ज़्यादा अच्छा है क्योंकि हम लोग यहाँ इसीलिए रुके हैं। तो यहाँ आना चाहिए बारिश के टाइम पे, अच्छी मज़ा आएगा कुल मिला के। खरंच सगळ्या प्रकारचे धबधबे इथे ॲक्टिवेट झालेले आहेत। आम्ही सोलापूरवरून लांबून इथे आलेलो आहे। आम्ही भरपूर एन्जॉय केला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर बघितलं तर पोलिसांचं सहकार्य आणि त्यांचं नियोजन खूप व्यवस्थित पद्धतीने इथे आहे आणि कोणालाही इथे त्रास होत नाही। सगळेजण व्यवस्थित पद्धतीने एन्जॉय करतात। जिथे धुकं, वारा, वादळ सर्व पर्यटकांना अनुभवायला भेटते आणि हे पहा एकदम छान धबधबा आहे। तर पर्यटक याचा आनंद लुटतात, इथं भेटी देतात, यांना रोजगार निर्माण होतो आणि आम्ही स्थानिक आहे आणि आम्हाला या गोष्टीचा खूप मोठा अभिमान आहे। गर्दी केली आहे। आपण यामध्ये पाहू शकताय आता हे जे धबधबे आहेत ह्या धबधब्यावरती आता कुठेतरी धुक्याची चादर ओढलेली पाहायला मिळते आणि त्यामुळे या धबधब्यांचं निसर्ग सौंदर्य जे आहे हे अधिक खुलतंय आणि हाच निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटकांनी जे आहे या ठिकाणी गर्दी केली आहे। माळशेज घाट परिसरामध्ये येत असताना निसर्गाचं सौंदर्य जपा आणि कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही असा आतेदायी प्रकार पर्यटकांनी करू नये। सचिन तोरकर, न्यूज 18 मराठी, माळशेज घाट, पुणे।